2 दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यानंतर अर्थ खातं म्हणजे अर्थसंकल्प तुम्ही मांडणार, केंद्राचं बजेट आलं, अर्थसंकल्प तुम्ही मांडणार, पण सरळ मार्गी अजूनही विरोधकांनी हे घेतलेलं दिसत नाहीये. एक आरोप होतोय भाजपवर की ही संधी भाजपनं साधली आणि म्हणून अर्थ खातं परत स्वतः ताब्यात घेतलं. काय याला उत्तर आहे? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली, कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे. अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं, त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात. प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते. प्रत्येकाचा त्या ठिकाणी नियतवेळ ठरवावा लागतो. नियतवेळप्रमाणे त्यांचे फॉर्म्स भरून घ्यावे लागतात. मग त्याचं असेसमेंट करून त्यांनी त्या सगळ्या योजना योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आणल्या आहेत की नाही, ते त्या योजना ज्या परमनंट योजना त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत या दृष्टीनं त्यांचं कमी अधिक करावं लागतं. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टी ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही. अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने ते काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आत्ता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी. ती एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू.